नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव गाव म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राला परिचित आहे, परंतु ते पिंपरी चिंचवडचे आहेत, त्यांच्या आत्मचरित्रा संदर्भामध्ये बोलणार आहोत. त्यांनी एक स्वतःच्या आत्मचरित्राबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याचं नाव आहे जनगण मन. जनगण मन. ती व्यक्ती आहे मानवजी कांबळे. मानवजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मानवजींविषयी मी अधिक जास्त बोलणार नाही, त्यांच्याकडून आपल्याला पुस्तकाचं अंतरंग सगळं जाणून घ्यायचं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी मोहननगरच्या शिवपार्वती सांस्कृतिक सभा मंडपामध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आहे. त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे. नंतर प्रमुख उपस्थिती असणारे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत साळसकर, नंतर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी, नंतर आपले कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे. आवर्जून सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे. मानवजींवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यायला पाहिजे. आज हा एपिसोड करण्यामागचं एकच कारण आहे की या पुस्तकाचं अंतरंग नेमकं जाणून घ्यायचं. जनगण मन. मानवजी कांबळे हे पिंपरी चिंचवडमध्येच नाही तर राज्यामध्ये प्रख्यात आहेत. एक समाजवादी विचारवंत आहेत, ते कम्युनिस्ट आहेत, त्यांची विचारसरणी पूर्णतः डावी आहे, तत्वनिष्ठ एकदम कार्यकर्ते. आतापर्यंतची या शहरातली जी जन आंदोलन झालेली आहेत त्या प्रत्येक आंदोलनाचे साक्षीदार ते आहेत. ते स्वतः त्याच्यामध्ये सहभागी असायचे. फरडे वक्तेत, कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही, समोरचा कोणीही असू देत. पिंपरी चिंचवड शहरातील आपलं हिंजवडी माणसं आंदोलन असू दे, हिंजवडी माणसं जमीन जी संपादित करण्यासंदर्भात एक अतिरेक केला गेला होता 4-5व्या फेजचा. तर त्यावेळेस आंदोलन सेज संदर्भामध्ये कारल्याचा असू दे, खेडचा असू दे किंवा तुमच्या रायगडचा असू दे, या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. महागाई असू दे, बेरोजगारी असू दे, सरकारचे चुकीचे निर्णय, केंद्राचे चुकीचे, राज्याचे चुकीचे निर्णय असतील, कुठले निर्णय असतील, ते जे पटले नाही तर जनतेच्या बाजूने उभे राहणारे ते एकमेव नेतृत्व आहे. डॉक्टर बाबा आढाव यांचे फॉलोअर, त्यांचे अनुयायी, त्याशिवाय SM जोशी, भाई वैद्य यांचे अनुयायी, म्हणजे मानवजींना तो फार मोठा वारसा आहे. मानवजींनी एक कोल्हापूरमधून एका खेडेगावातून येऊन पिंपरी चिंचवडमध्ये आणि राज्यामध्ये एक स्वतःचं नाव केलेलं आहे. त्यांचा अंतरंग, ते ह्या पुस्तकाचा अंतरंग आपण जाणून घेतलं. मी थोडक्यामध्ये ते साधारण पाहिलेलं आहे. ते जाणून घेतलं ना तर मला वाटतं प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने पुस्तक वाचलं पाहिजे, असं पुस्तक आहे. मानवजी, मला सांगा, मला तुमचा हा प्रवास मी थोडक्यात साधारण पुस्तक चालताना पाहिलं. त्याच्यामध्ये तुम्ही कोल्हापूरमधून इथपर्यंत हा जो आतापर्यंतचा प्रवास केला 50-60 वर्षातला, याच्यामध्ये तुमचं थोडं त्याविषयी मला थोडं सांगा की कोल्हापूरमधून तुम्ही इकडे ओगले ग्लासमध्ये तुमचे पिताश्री होते, तिथून नंतर पिंपरीमध्ये तो कारखानाला पिंपरीमध्ये आलात. मुळात तुम्ही चळवळीमध्ये कसे आलात तो? खरं तर या पुस्तकाच्या प्रकाशना संदर्भामध्ये पीसीबी टुडेने हा जो एपिसोड केला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो. हा पहिला कदाचित अशा स्वरूपाचा आपलाही कार्यक्रम पहिलाच असावा असं मला वाटतं. काय झालं चिलेकर साहेब, माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये मालेमुशी गाव. अतिशय ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण म्हणजे इचलकरंजीवरती असलेलं गाव आहे. माझे वडील त्या काळामध्ये पैलवान होते. ग्रामीण भागातले पैलवान म्हणून त्यांना मान्यता होती. पुढे ते मिलिटरीमध्ये भरती झाले. 6-7 वर्षामध्ये त्यांना अपघात झाल्यामुळे त्यांना रिटायरमेंट घ्यावं लागलं. आणि मग नोकरीच्या शोधात असताना वडिलांना ओगले ग्लास नावाची कंपनी जी आहे ओगलेवाडीमध्ये, तिथे जरा धडधाकड आणि धट्ट्याकट्ट्या लोकांची गरज असते. 1600-1700 फॅरनहीट काचेच्या जवळपास काम करणारी लोक. तर तिथे जरा तब्येतीने चांगली माणसं लागतात आणि त्याच्यामुळं वडील माझे त्या पद्धतीचे असल्यामुळं त्यांना कराडमधले ओगलेवाडीतल्या त्या ओगले ग्लास कंपनीमध्ये नोकरी मिळाली. आणि तिथे आम्ही राहत होतो. कंपनीच्याच आवारामध्ये एका चाळीमध्ये आम्हाला एक रूम मिळाली होती, तिथं आम्ही राहत होतो. माझा जन्म मुळात कराडचाच आहे. बरं. आणि मग
माझा जन्मानंतरचे 5-6 वर्ष आम्ही ओगलेवाडीमध्ये होतो, 5 वर्ष. दरम्यानच्या काळामध्ये पिंपरीमध्ये ओगले ग्लासची एक ब्रँच निर्माण झाली आणि पिंपरीमध्ये ओगले ग्लास काच कारखाना जो सुरू झाला, त्या काच कारखान्यामध्ये काही अनुभवी लोकांची गरज होती इथल्या नवीन कामगारांना ट्रेनिंग देण्यासाठी. म्हणून मग काही लोक पिंपरीमधून आपलं ओगलेवाडीमधून पिंपरीमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. त्याच्यामध्ये आमच्या वडिलांचा पण नंबर होता. आणि मग वडिलांना आम्ही त्या पद्धतीने इथे शहरामध्ये पिंपरीमध्ये आलो. अगोदर 2-3 वर्ष आमचे वडील एकटेच इथे राहिले आणि त्याच्यानंतर 1965 साली आमचं सगळं कुटुंब इथे आलो. त्यावेळेला माझं वय वर्ष 6 वर्षाचा मी होतो त्यावेळेला. आणि त्याच्यानंतरचा हा पिंपरी चिंचवड मधला प्रवास आहे. पिंपरी हे नगरपालिका, आपलं ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीची पुढे नवनगरपालिका झाली, नवनगरपालिकेच्या पुढे नगरपालिका झाली, नगरपालिकेची महापालिका झाली. हा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास मी स्वतः लहानपणापासून पाहिलेला आहे. इथला जो औद्योगिक विकास झालेला आहे एकूण, तोच त्याचा मी साक्षीदार आहे. इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या सामाजिक चळवळी झाल्या, पिंपरी चिंचवड शहराला तसा एक समाजवादी विचाराचा बेस आहे. रामभाऊ तुपे या भागातले आमदार पण होते. हवेली मतदारसंघ होता तेव्हा रामभाऊ तुपे हे समाजवादी नेते, ते इथे आमदार होते. मग अण्णासाहेब मगर तेही अशा थोडेसे डाव्या साईडला, डाव्या बाजूला वळलेले इथं आमदार होते. त्यांच्या पुढाकाराने इथे नगरपालिका निर्माण झाली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग हे सगळं होत असताना या शहराची जी घडण होत आहे, त्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा जो होता इथल्या कामगारांचा होता. माझे वडील कामगार, त्याच्यामुळे कामगारांच्या एकूण चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा आपुलकीचा होता मुळातच. आणि सगळ्यात पहिले मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी असेल कदाचित ओगले ग्लास कंपनीमध्ये संप झाला. अच्छा, बरं. आणि गेटच्या बाहेर आम्ही कंपनीच्या आत राहायचो. कंपनीच्या आत राहणारे लोक म्हणजे मॅनेजमेंटचे चमचे असं समजलं जायचं आणि कंपनीच्या बाहेरचे लोक म्हणजे कामगार असं ते लढवय्ये. पण तिथे जो मांडव टाकला होता त्या मांडवामध्ये मी जाऊन बसायचो. तिथे त्या दिवंगत एकनाथ बाराते नावाचे कामगार नेते होते, त्यांची युनियन होती. आणि ते जिंदाबाद, मुर्दाबाद, लाल बावटे की जय अशा सगळ्या घोषणा ऐकून मला तर असं गंमत वाटायची, काय असं काय. म्हणून मी तिथे जाऊन बसायचो. तिथले कामगार खुजबुजायचे, अरे हे कांबळेचं पोरगा आहे, ते नाही का ते मॅनेजमेंटचा चमचाराव त्याचं पोरगा आहे असं म्हणायचे. पण बाराते साहेब म्हणले नाही, त्या पोराला काय कळतंय म्हणायचे, येऊ बसते तर बसले की. आणि मग मी त्या कामगारांना कुठे पाणी आणून दे, कुठे काय करून घे, कुठे काय सांगितलं, सिगरेट आणून सांगितलं सिगरेट आणून घ्यायचो, बिडा म्हणलं तर बिडा आणून द्यायचो. आणि मला ते आकर्षण होतं, म्हणजे त्या घोषणाचं आकर्षण होतं एक. असं मला वाटायचं की काहीतरी वेगळं चाललंय, आपल्याला पण असं केलं पाहिजे. आणि मग त्यातून मग त्या कामगार चळवळीबद्दलची आपुलकी निर्माण झाली. मग वडिलांनाही पण माझ्या कधी मला सांगितलं नाही की जाऊन बसू नको वगैरे काय सांगितलं. वडील माझे पहिल्यापासूनच तसे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे होते, त्याच्यामुळं वडिलांचा पाठिंबाच होता अशा गोष्टीला. आणि मुळात सांगायची गोष्ट म्हणजे माझे मोठे 2 भाऊ होते, शाळेमध्ये हुशार होते. अच्छा, आणि मी जरासा मोठं होतो शाळेमध्ये, म्हणजे मला काय तसा शाळेतलं काय. तर तू 10वीला पहिले आलात ना? तो नंतरची गोष्ट, ती नंतरची प्रक्रिया आहे, ती डेव्हलपमेंट झालेली आहे. मोठं होतो. आणि मग माझ्या वडिलांना पण वाटते की जाऊ दे, हे काय करते नाही, हे असले काहीतरी उद्योग करते तर करू द्या, काय होईल जास्तीत जास्त पैलवान करू, पोलीस करू, मिलिटरीत घालू असं त्यांना वाटायचं. त्याच्यामुळे माझ्याबद्दलच्या जास्त अपेक्षा काय त्यांच्या नव्हत्या, फक्त हा व्यवस्थितपणे जगेल अशी त्यांनी व्यवस्था होईल असं त्यांना वाटायचं. पुढे जाऊन मग वयाच्या 13व्या वर्षी माझा अपघात झाला, रेल्वे अपघात झाला. तर रेल्वे अपघातात माझे दोन्ही पाय मांडीपासून काढावे लागले, कापावे लागले. वडिलांना आणि आईला माझ्या खूप मोठा धक्का होता, कुटुंबाला पण धक्का होता. सगळ्या आजूबाजूच्या मित्रांना सगळ्यांना असं वाटायचं की संपला. तो 1972चा काळ होता. 72चा दुष्काळ. 72 मध्ये अपंगांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता लोकांचा. अपंग घरामध्ये असणं म्हणजे पूर्वजन्मीचं पाप आहे. अच्छा, असं समजायचं. आणि ते आलेच ना आपल्या वाट्याला, त्याला 2 घास खायला घाला, जिवंत ठेवा, मरेपर्यंत जगवा. अपंगांच्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन होता. आणि त्या कुटुंबाने काहीतरी मागच्या जन्मी पाप केले म्हणून त्यांच्या घरात हे आले. अच्छा, अशा पद्धतीचा अतिशय निकृष्ट दृष्टिकोन अपंगांच्याकडे पाहण्यावर होता. आणि तशा अवस्थेमध्ये माझ्या आई वडिलांनी, माझ्या भावांनी, माझ्या मित्रांनी मला अपंग आहे असं जाणू नये अशा पद्धतीची ट्रीटमेंट मला द्यायला सुरुवात केली. तुमच्या वडिलांचं त्याच्यामधलं जाणवतं? वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली. मी लहान होतो, वडील माझे इथं झोपडपट्ट्यामध्ये काम करायचे. मग ते काम करत असताना मला बरोबर घेऊन जायचे लहानपणी. म्हणजे आई आमची कामाला जायची शेतामध्ये, बरं, वडील आमचे कामावर होते. मग ते सुट्टीच्या वेळेला मग मला घेऊन जायचे, त्यांच्यावर मी राहायचो. आणि सतत ते पाहिलंय मी की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ काय असते हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवायचं. आणि मग ते पिंपरीतले जे आता आंबेडकर नगर आहे, पुलाखाली जे आहे, तिथं आमचं जरा कार्यक्षेत्र, वडिलांचं आमच्या कार्यक्षेत्र, तिथं नाणेकर चाळ म्हणून काय, तिथे अगदी भरगच असायची. ती आमच्या वडिलांचं कार्यक्षेत्र. तिथे
आमच्या वडिलांनी तो मालकर म्हणायचे. मालकराचा मुलगा म्हणून मला ओळखायचे. पण तो संस्कार मला तिथून झालाय. अच्छा, जो सामाजिक चळवळीचा तो संस्कार झालाय, तो माझ्या वडिलांच्या मित्रांच्या पासून झालेला आहे. आणि तिथून पुढे ही आवड निर्माण होत गेली. आणि अपंग झाल्यानंतर मग शाळेमध्ये पहिलं वर्ष असंच गेलं. परीक्षेच्या वेळेला मला मागच्या मार्कावरून पास करण्यात आलं, पुढच्या वर्गात ढकलण्यात आलं, सगळं गेलं. पुढे जाऊन लक्षात आलं की आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. अच्छा, ती जिद्द निर्माण झाली. जोपर्यंत मी धडधाकड होतो तोपर्यंत वाटायचं की कष्टाचं काम करेल, हमाली करेल, आमची एवढी म्हणायची हमाली करेल, हे पूर्व कोणाच्या दारात हात नाही मागणार, हात नाही पसरणार. पण नंतर लक्षात आलं त्यांच्या सुद्धा की आता ह्या पोराचं करायचं काय. आणि मग आमच्याच कॉलनीमध्ये रानडे नावाचे ग्रस्त, बर, त्यांना अण्णा म्हणायचो आम्ही. त्यांनी पण मला शिकण्याचं महत्व सांगितलं की बाळा, आता तू दोन्ही पाय नाहीत तुला, तू आता कष्टाचं काम नाही करू शकत, तुला आता मेंदूचं काम करावं लागेल. क्या बात, म्हणून तुला अभ्यास करावा लागेल. उदाहरण म्हणून सांगितलं, आता कॉम्प्युटर वगैरे आता आपण पाहतोय, इंटरनेट वगैरे गुगल वगैरे आता आपण पाहतोय. पण त्या काळात त्यांनी मला काय सांगितलं की मुंबई त्यावेळेला खूप लांब वाटायचे आम्हाला. मुंबई, पुण्यातून मुंबई खूप लांब ना, 200 किलोमीटर. तर ते म्हणायचे, बघ आता इथलं वातावरण जे आहे त्याच्यावरनं मुंबईमध्ये कसं वातावरण असेल हे तुला सांगता आलं पाहिजे. वा, असा तुझा अभ्यास असला पाहिजे. क्या बात. म्हणजे आता आपण 2004-05 या सालामध्ये बराक ओबामांचं येस यू कॅन, येस आय कॅन हे जे आपण ऐकलं ना, मला 1972-73 साली या अच्युतराव रानडे अण्णा जे आहेत ना, किंवा आमचे वडील, त्यांनी सांगितलं येस यू कॅन, येस यू कॅन. कॉन्फिडन्स दिला तुम्हाला, कॉन्फिडन्स दिला. आणि वयाच्या 14 वर्षी सर मी तुम्हाला सांगतो, 9वीला असताना मी पहिला संप केला शाळेमध्ये. 2 दिवसात संप केला, यशस्वी झाला. लोकांना, पोरांना, विद्यार्थ्यांनी आता हवा घुसली डोक्यामध्ये. तुझं नेतृत्व कोण, मला वाटतं त्या जैन शाळेतून सुरुवात झाली का कॉलेजमध्ये? शाळेमध्ये 9वीला होतो मी, नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये. अच्छा, त्यावेळीमध्ये. नाही, आता चळवळीचं मला सांगा पहिलं. चळवळीचं तुम्ही चळवळीमध्ये आलात केव्हापासून, चळवळ सुरू केली तुमचे संस्कार? आता 1979 साली मी यशस्वी झालो. आपलं 74-75 यशस्वी झालो. यशस्वी नंतर मग चिंचवडमध्ये श्री जैन फतेजी विद्यालय, हो बरोबर, हे कॉलेज होतं. जवळपास दुसरं कुठलं कॉलेज नव्हतं. माझ्या शारीरिक अवस्थेमुळे मला पुण्याला जाता येत नव्हतं, म्हणून मग इथं मी प्रवेश घेतला. त्याच वर्षी आणीबाणी जाहीर झाली. अच्छा, बर. सुरुवातीला मी आणीबाणीचा समर्थक होतो. हो. त्याचं कारण काय, तर पिंपरी हे मटका, दारूची धंदे याचा मोठा अड्डा होता. तर ते आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सगळं बंद झालं. त्याच्यामुळे आणीबाणी स्टेशनमध्ये लोक एकदम नीट बोलायला लागले, सरकारी कार्यालयात लोक एकदम वेळेवर हजर राहायला लागले, गुंडगिरी बंद झाली, सावकारांच्याकडनं सगळ्या वस्तू लोकांच्या परत मिळाल्या. पण आणीबाणी चांगली आहे, त्यावेळेस समज तेवढीच होती ना. बरोबर. पण इथे कॉलेजमध्ये जी चर्चा चालायची, मी चिंचवडमध्ये एकतर इथं हा जरा जनसंघाचा अड्डा, शिक्षक आमचे जे प्राध्यापक वगैरे होते त्यातले सगळे त्या पद्धतीने काम करायचे. तिथं चर्चा चालायची की आणीबाणी किती भयानक आहे. दरम्यान आम्ही जॉर्ज फर्नांडिस साहेबांचं ते वाचायचं काहीतरी. नंतर मग ह्या सगळ्या लोकांचं आम्ही ऐकत गेलो, वाचत गेलो. आणि मग लक्षात की हे जरा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार काम आहे, हे स्वातंत्र्याला काहीतरी धोका आणणार काम आहे. आणि मग आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही उतरलो. अच्छा. इथे मग पु ल देशपांडेची सभा झाली चिंचवडमध्ये, ती आणीबाणीच्या विरोधामध्ये झाली. शनिवार बऱ्याच सभा झाल्या. हे सगळं ऐकल्यानंतर आणीबाणीचा विरोध आम्ही करायला सुरुवात केली. पत्रक वाट, कुठे काय वाट, अशी आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही सगळं करत होतो. तिथून सामाजिक जीवनाला आमच्या सुरुवात तिथून झाली. आणि ते आणीबाणीच्या विरोधात म्हणून काँग्रेसच्या विरोधात. बरोबर. काँग्रेसच्या विरोधात का आम्ही काम करायला लागलो होतो, ते आणीबाणीच्या विरोधात असताना आम्ही काँग्रेसच्या विरोधात झालो. सुरुवात आमची काँग्रेसला विरोध करण्यापासून जी झाली ती कायम राहिली. तुमचं फाउंडेशन, समाजवादी विचारांचं फाउंडेशन जे आहे तुमचं, तुम्ही त्या बाबतीमध्ये अगदी म्हणजे परफेक्ट आहात. तुमची ती सुरुवात कुठून झाली? तुम्हाला कसे काय, म्हणजे तुम्ही बाबा आढावांच्या सहवासात आलात, भाईंच्या सहवासात, सिंधुशी, हे समाजवादी मंडळी, सगळी कम्युनिस्ट मंडळी, तो सहवास तुम्हाला मिळाला, त्याच्यामुळे तुमची विचारसरणी, ती चौकट बरोबर ठरली. त्याच्यामध्ये ती सुरुवात कशी आहे? काय झालं, 72 मध्ये माझा अपघात झाल्यानंतर मी जसा समाजापासून तुटलेलो होतो. शाळा करणं, घरात येणं, जास्त लोकांनी न जाणं, असं सारखं मला वाटायचं, कशाला लोकांच्या मध्ये जायचं आपण, लोक मला काय म्हणतील. आणि तेव्हा म्हणायचे हे लंगड्या, हे पांगड्या, असं म्हणायचे लोक. ते अपमानकारक वाटायचं आणि मनाला वेदना द्यायचं. मग 1981 साली बघा आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष जाहीर झालं. बरं. आणि त्याच काळामध्ये डॉक्टर बाबा आढावांची विषमता निर्मूलन शिबिर, सामाजिक समता परिषद नाही, विषमता निर्मूलन शिबिर ही दरवर्षी भरायची.
आणि राज्यभरामधनं सगळे कार्यकर्ते मोठमोठे समाज विचार होते तिथे यायचे, वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची, परिसंवाद व्हायचे आणि त्यातनं काही ठराव करून शासनाकडे पाठवले जायचे. बरं. माझे एक भाऊ आहेत डॉक्टर अशोक आढाव म्हणून, त्यांनी मला म्हणले की तू मानव तो ह्यामध्ये लक्ष घालणार असं. अच्छा. आणि मग आम्ही विश्वंत निर्मूलन शिबिरमध्ये 1981 साली मी पहिल्यांदा गेलो. याचं नेतृत्व बाबा आढाव करायचे. आणि मग तिथे मग यशवंत जोशी, नानासाहेब गोरे, परत ही सगळी समाजवादी मंडळी, दत्ता एकबोटे असतील, नंतर विनायकराव दिवेकर, माजी महापौर असतील, ही सगळी मंडळी, भाई वैद्य, ही सगळी मंडळी तिथं असायची. आणि मग त्यांचं मार्गदर्शन सगळं लाभलं आणि चांगली माणसं आहेत मग. आणि आपला विचार करतात ते. 1981 साली अपंग वर्ष जाहीर झाल्यानंतर अपंगांच्या कल्याणासाठीचं एक सत्र पहिल्यांदा असं म्हणजे बाबांनी अपंगांना सुद्धा एक सामाजिक मान्यता द्यायचं काम केलं. असं कुणी कुठल्याही राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी कधीही अपंगांच्यासाठी वेगळा विचार केलेला नव्हता. बाबांनी त्याच्यामध्ये तो विचार केला आणि वेगळं असं एक सत्र त्यासाठी ठेवलं. आणि त्याचे अध्यक्ष, सत्राचे अध्यक्ष कोणी असायचं, कधी भाई वैद्य असायचे, कधी स्वतः बाबा आढाव असायचे, कधी नानासाहेब गोरे असायचे. आणि हा महत्वाचा विषय आहे असं त्यांनी समजून घेतलं आणि तसं आम्हाला वागणूक देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला मग ते धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेला जायचे, जातीवादाचे प्रश्न चर्चेला जायचे. त्यावेळेला नामांतराची लढाई चालू होती, त्या नामांतराच्या लढाईबद्दल बोललं जायचं, तिथे चर्चा व्हायची, ठराव व्हायचे, सीमा प्रश्नावर चर्चा व्हायची, महागाईवर चर्चा व्हायची, महिलांवर दिलेल्या होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दल चर्चा व्हायची, त्याची वेगळी चर्चासत्र व्हायची, त्याचे वेगळे ठराव व्हायचे. हे सगळं पाहिल्यानंतर की आपल्याला या विचारानं काम करणाऱ्या लोकांच्यावर राहिलं पाहिजे असं सतत जाणवायला लागलं. अच्छा. आणि सत्ताधारी जे आहेत त्यांना हे सत्ताधारी ह्या सगळ्या प्रश्नांच्याकडे कायम दुर्लक्ष करतातच. त्यांच्याबद्दलचा राग, त्यांच्याबद्दलचा एक आकर्ष जो असतो मनामध्ये, तो आपोआप निर्माण व्हायला लागले. आणि हे प्रश्न सोडवणारे किंवा सोडवण्याचा आग्रह करणारे म्हणजेच आपण कार्यकर्ते असले पाहिजे असं आम्हाला वाटायला लागलं. आणि मग त्या समाजवादी चळवळीकडे म्हणा, डाव्या चळवळीकडे म्हणा, कामगार चळवळीकडे म्हणा, त्यातून माझे त्या आकर्षणातून मी तिथे गेलो आणि मग त्यांच्यातून राहिलो. ती जडणघडण त्याच्यातच सुरुवात झाली. तुमचं वाचन सुद्धा चांगलं आहे. वडिलांनी तुमच्याकडून भरपूर पुस्तक वाचून घेतली त्यावेळेस. म्हणजे ते पाहिलं मी याच्यामध्ये एका चॅप्टर मध्ये. तुमची वैचारिक जडणघडण, तुमचं वाचन, लिखाण सुद्धा पुस्तकामधलं अत्यंत उगवतंय. मनोजी, तुम्ही लिखाण करत राहा. मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला मुळात सुचलं कसं की आपलं आत्मचरित्र लिहायला पाहिजे? मी मागं पण एकदा माझ्या मुलाखतीत सांगितलंय. गेल्या 10-12 वर्षापासून लोक मला म्हणायचे, मानव तू आत्मचरित्र लिही. मला असं वाटतं काय कारण आहे. खूप मोठी लोक मी पाहिजे, मी खूप मोठ्या लोकांच्या संपर्कात राहिलो. माझ्यासारखं सुदैवी म्हणून दुसरं कोणी असेल का मला वाटत नाही. इतक्या लोकांच्या सहवासात मी राहिलो. आणि ह्या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर असं वाटायचं की आपलं आयुष्य म्हणजे काय एकदम खूप कमी, म्हणजे त्याला काय अर्थ नाही, काय लिहावं असं काय असं वाटत नव्हतं कधीच. तर मग मी खूप आग्रह केला लोकांनी, मग मी त्याकडे लक्ष नाही दिलं. मध्यंतरी 2020 मध्ये माझ्या 61च्या निमित्तानं शहरातल्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रांनी माझी 61 कार्यक्रम घेतला. त्याच्यावर माझा एक जीवन गौरव ग्रंथ प्रकाशित झाला होता. तर जीवन गौरव ग्रंथ प्रकाशित झाला त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला त्या माझ्या 61च्या कार्यक्रमाला आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, मेधा पाटकर, गजानन खातूजी, लक्ष्मण, म्हणजे खूप मोठी मोठी माणसं, महाजन, बरोबर, सगळे समाजवादी चळवळीमधले दिग्गज लोक जे होते ते ह्या चळवळीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आले. आणि मग प्रत्येक जण मला सांगायचा तिथे की मानव तू हे लिह, मानव तू हे लिह. आणि बघू, मग त्यावेळेला मी थोडंसं गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली 2020 मध्ये. मग मला एक चंद्रकांत साळसकर नावाचे माझे मित्र आहेत मुंबईमध्ये. ते नवागतचे उपसंपादक होते, चांगले वृत्त संपादक होते, आहेत ते लेखक आहेत, चरित्रकार आहेत. त्यांनी कुठून तरी माझी माहिती घेतली, मला भेटायला आली चिंचवडला. आणि मग त्यांनी माझ्याशी अशीच, जशी तुम्ही मुलाखत घेता तशी मुलाखत घेतली. ते म्हणजे तुमचं आयुष्य पुस्तकासारखं, पुस्तक लिहिण्यासारखं आहे, मी ते तुमचं चरित्र लिहिणार म्हणजे. क्या बात आहे, बेस्ट. तर म्हणजे ठीक आहे द्या. मग ते म्हणे मला 5-6 बैठका आपण घेऊया आणि तुम्ही मला सगळं क्रम सांगा, मग मी ते लिहीन. नंतर त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे किंवा माझ्या सामाजिक चळवळीमुळे त्या वेळा मला एवढा काही जमला नाही. पुढे जाऊन मग एकदा आमचे गिरीश वाघमारे नावाचे आमचे तरुण मित्र आहेत, ते मला म्हणले काका आता कोणाची वाट बघू नका, तुम्हीच लिहा. क्या बात आहे. तुम्ही जे लिखाण करायचो पूर्वी वर्तमानपत्रात वगैरे लिहायचो, तुम्हाला माहिती आहे. 100-125 लेख माझे प्रसिद्ध झाले, पण ते सामाजिक प्रश्नावर झाले. आत्मचरित्राच्या अंगानं लिहिण्यासारखं आपल्याकडं हे आहे का? वाङ्मयी म्हणजे भांडवल लागतं माणसाकडे ना, बरोबर, शब्द भांडार लागतो, तो आहे का? अशी मला शंका होती, पण मला लिहूच आता. आणि मी ठरवलंय, कार्यकाळ ठरवला, म्हणजे 3 महिन्यामध्ये आत्मचरित्र लिहून टाकायचे. क्या बात आहे. लोक, मी असं ऐकलं 2-2 वर्ष 3-3 वर्ष लिहितात,
4 वर्ष लिहितात. 3 महिन्यात ठरवलं. जून 2023 मध्ये 24 मध्ये ठरवलं मी लिहायचं आणि सप्टेंबर संपवायचं. मी 13 जूनला लिहायला सुरुवात केली, 30 सप्टेंबरला लिहून संपून टाकलं. क्या बात आहे, अगदी टाइम बाउंड प्रोग्राम. आणि पुन्हा हे त्यात परत वाचलं नाही मी. त्याचं प्रूफ चेकिंग झालं, सगळं झालं. आणि तुम्ही म्हणताय ना मला वाचनाची आवड, म्हणजे लहानपणी काय वडील आमचे 2री 3री शिकलेले, पेपर वाचायची त्यांना आवड होती. अच्छा. त्यावेळेला मराठा पेपर होता बघा. हो, अत्रेंचा मराठा विशाल सह्याद्री एक असायचा. हे सकाळी काळ किरकोळ पेपर होते, पण हे विशाल सह्याद्री, नंतर मराठा आणि केसरी डोक्याला मुंगे आणणारे होते. आणि मग त्याचे आग्रलेख माझे वडील माझ्याकडनं वाचून घ्यायचे. क्या बात आहे, वा वा, छान. ते 4थी 5वीला असल्यापासून मी ते आग्रलेख वाचायला लागलो. शेजारचं काहीतरी एखादं चांगलं लेख असेल तर वाचून माझे वडील माझ्याकडे घ्यायचे. त्यांना वाचनाची एवढी गती नव्हती, त्याच्यामुळे माझं वाचन पण सुधारलं. मला सगळं व्यवस्थितपणे उच्चार सुधारले माझे. त्यांनी माझ्याकडनं काही पुस्तकं वाचून घेतली, तर ती पुस्तकं पण मी वाचायचो. रोज येऊन एक तासभर वाचून घ्यायची, माझ्याकडनं घ्यायची. 7वी 8वीला असताना कोणी कादंबरी वाचतो का? 7वी 8वीला असतापर्यंत मी कादंबऱ्या 2-4 वाचल्या होत्या. अच्छा. ते माझ्या वडिलांच्या आग्रहामुळं. पुढे जाऊन माझा अपघात झाल्यानंतर म्हणजे काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून माझ्या वडिलांनी मला लायब्ररी टाकून दिली. बर. अच्छा, योग्य काम झालं. आकुर्डीमध्ये आम्रपाली वाचनालय नावाचं पुस्तक वाचनालय मी सुरू केलं. आणि तिथं मग मी खूप पुस्तक वाचत गेलो. मी जवळपास त्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जवळपास एक 6-7 हजार पुस्तक वाचले. हो, त्याच्यात सगळ्या प्रकारची बैठक. आणि असं पण नाही चिलेकर साहेब की बाबा एक साहित्यिकच वाचायचं आहे असं. मी एवढ्या पुस्तकं वाचली. म्हणजे जी अश्लील पुस्तकं वाचली, रोमॅन्टिक पुस्तकं वाचली. नासी फडके म्हणजे रोमॅन्टिक वाचली मी. बाबा कदम वाचले मी. अण्णाभाऊ साठे वाचले मी. विश्व खांडेकर वाचले मी. आचार्य आत्रे वाचले मी. ते भालचंद्र नेमाडे वाचले मी. सुमती क्षेत्रमाडे वाचल्या मी. सगळं वाचलं. अगदी सिनेमाची मायापुरी असेल, अगदी विचित्र ते हे होतं विचित्र विश्व नावाची पुस्तकं निघायची. मासिक वाचल्या तो उल्लेख रहस्यकथा खूप. आरनाळकरांच्या वाचल्या, शिरवळकरांच्या वाचल्या, नारायण धारपांच्या वहीकथा वाचल्या. सगळं वाचलं. त्याच्यामुळे हे सगळं वाचून सुद्धा माझा विचार जो होता तो हा राजकीय विचार, सामाजिक विचार हा वेगळा. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने परिपक्व माझी ती ही प्रगल्भता निर्माण म्हणतो ना आपण. प्रगल्भता येते माणसाला वाचनावर. पुस्तक ही अशी गोष्ट आहे की जी वाचल्यानंतर तुमच्यामध्ये प्रगल्भता येते, तुम्हाला अनुभव मिळतो. एका पुस्तकामध्ये माणूस जी कादंबरी लिहितो किंवा कथा लिहितो किंवा चरित्र लिहितो, तो त्याच्या अख्ख्या आयुष्याचा सार असतो. ते आपण 2 दिवसामध्ये पुस्तक वाचल्यानंतर ते अख्खं आयुष्य त्याचा आपण अभ्यासलेला असतं. त्याचा त्या वाचनाचा तुम्हाला फार मोठा सगळ्यात मोठा हे आहे या पुस्तकांचा गुण आहे सगळ्यात मोठा, की तुम्हाला अख्ख्या आयुष्याची सुधुरी ते 2 दिवसात देतं. नाही, तुमचं लिखाण पाहिल्यावर मला ते लक्षात आलं की मानव जे तुम्ही लेखक नाही पण तुम्ही लेखकाच्या पुढचं काम केलेलं आहे. मला याच्यामध्ये तो एक तुमच्यामध्ये लिडरशिप हा सगळ्यात मोठा या शहरामध्ये पाहिला की निडरपणा. नेता रोखठोक असला पाहिजे, त्याच्यात कोणाची फिकीर करायची नाही, जे आहे ते सत्य मांडलं पाहिजे आणि आपल्या तत्वाला धरून ते असलं पाहिजे. तुमची भाषणं लोक ऐकतात. एकदा भाषण सुरू झाल्यावरती तुम्ही जो पट्टा सुरू होतो तर ते मी पाहिलं. तुमच्या लिडरशिपची जी क्वालिटी आहे ती तुमच्या विद्यार्थी दशेच आहे का ते? कारण त्याच्यामध्ये पाहिलं मी, तुम्ही जैन शाळेमध्ये एक निवडणूक होती, कोणती विद्यार्थ्यांची निवडणूक होती, त्या निवडणुकीपासून नेमका काय किस्सा आहे तो? मी इथे पीडी कॉमर्सला म्हणजे प्रथम वर्ष कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेला त्या वर्षी निवडणुका जाहीर झाल्या इथे. त्यावेळेला निवडणुका व्हायच्या कॉलेजमध्ये. आता होतात का नाही मला माहित नाही, आता बंद झाल्या जवळपास. तर त्या निवडणुकीमध्ये चिंचवड गावामध्ये इथे स्थानिक विद्यार्थ्यांचं जरा प्राबल्य होतं. ते असतंच नेहमी. पण स्थानिक लोक शिकतात किती, त्यावेळेला किती शिकायचे, कमी शिकायचे. या महाविद्यालयामध्ये लोणावळ्यापासून इकडे खडकीपर्यंतची लोक मुलं यायची, विद्यार्थी यायची. आणि त्यांची संख्या खूप मोठी होती. 15-20% स्थानिक आणि 75-80% लोक हे दुसऱ्या गावातून येणार आम्ही सगळे. बरोबर. आमच्या डोक्यामध्ये आलं सुरेश जैन, सुरेश गदिया किंवा सुरेश जैन ज्याला आपण म्हणतो, ते माझे मित्र. मी म्हटलं सुरेश आपण एक पॅनल उभं करू बाहेरला आणणार विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे करूया म्हणले. अच्छा, म्हणजे स्थानिक विरोधी बाहेर तिथं. आणि मग आम्ही तिथं ते पॅनल तयार केलं आणि आणलं ना बहुमतात निवडून. मी स्वतः वर्गातला प्रतिनिधी झालो, सगळं झालं. मोठी मिरवणूक काढली, गावातील लोक, गावातून शंकर भाऊ मुथा वगैरे ह्या लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असायचा. फकीरबाई पानसरेंचा इंटरेस्ट असायचा. अरे बापरे. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या निवडणुकीमध्ये. मग ती खुन्नस
मग त्या खुर्ची याच्यावर आम्ही इथं मिरवणुका काढल्या आमच्या आणि त्या मिरवणुकीमुळे मग आमचे असं एक कॉम्पिटिशन निर्माण झालं, गाववाली विरुद्ध आम्ही अशा पद्धतीची कॉम्पिटिशन निर्माण झाली. आणि मग त्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन मी आंदोलन करत राहिलो. त्याच्यामध्ये कधी यश मिळत गेलं, कधी अपयश मिळत गेलं. माप मंगुळकर नावाचे प्राचार्य त्याला होते. ते किती म्हणजे ते जरी किती हुशार असले, तज्ज्ञ असले, विद्वान असले, तरी खूप संकुचित त्याच्यावर ते काम करायचे. त्यांना कोणी विद्यार्थ्यांनी विरोध केला की त्यांना ते चालत नसायचा. मग त्यांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, नाही शाळेतून काढण्याचा पण झाला, रस्टिकेट करण्याचा प्रयत्न केला. रस्टिकेट झालं. मग माझ्या वडिलांना माझ्या भावाला कोणी त्याच्या मित्रांना सांगितलं की मानव इथं गडबड करतो, त्याला कॉलेज बंद करणार आहेत. मग त्यांनी वडिलांना सांगितलं की मानवाला समजावून सांगा, त्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, असले काय उद्योग करू नको. वडिलांनी मला विचारलं काय झालं. मी वडिलांना सांगितलं असं असं आहे, पण मला लढतो, नाही शिकला तर मी सांभाळेल तुला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मूळ तुमची सुरुवात वडील म्हणले लढ, खऱ्यासाठी लढतोय ना, लढ बघू काय होतंय ते. आमचे भाऊ नाराज झाले वडिलांच्यावर आमच्या, पण मग ते कॉन्फिडन्स मिळाला मला, लढत राहिलो. आणि ते लढत असतानाच मधल्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये मग पुढे बीकॉम झालो. बीकॉम झाल्यानंतर मग पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलं सिम्बायसिस कॉलेजला. दरम्यानच्या काळात लायब्ररीचा व्यवसाय होता, त्यामुळे संपर्क वाढला. आणि मग त्या जिथे मी लायब्ररी आहे होती तो कामगारांच्या चळवळीचा अड्डा होता. बरोबर. तिथे भाडेकरू पंचायत समितीचं ऑफिस होतं, बर. तिथे ट्रेड युनियनचं ऑफिस होतं. अच्छा. तिथे प्रभाकर मानकर, रूपमयी चटर्जी, सगळं पूरक मटेरियल तुम्हाला तिथे आलं. नंतर मग ते डॉक्टर आप्पासाहेब भोसले, अशोक मनोहर, सदाशिवराव बागायतकर, भाई वैद्य, SM जोशी, मारुतराव काळे, खूप मोठे मोठे मंत्री यायची ती भाषणं की मी ऐकायचो. हे आपले जे रूपमयी चटर्जी, दादा रूपमयी चटर्जी, प्रभाकर मानकर वगैरे माझ्या ह्या 6x6च्या टीव्ही मधून बसायचे, माझी चर्चा करायची. क्या बात आहे. इतके माझ्या जवळचे संबंध त्यांच्याशी. आणि मग हे सगळं ऐकलं. इतकी ही साधी माणसं कुठले, आता अलीकडच्या काळामध्ये कामगार नाही तुम्ही बघा, नाही तो विषय मध्ये तो कुठल्या गाड्या, टोयोटाच्या गाड्या, फॉर्च्युनर शिवाय फिरत नाही घोडे. आणि त्यावेळेचे आमचे सगळे नेते म्हणजे ते शबनम लावायचे सायकल, ते रूपमयी चटर्जी सायकलच फिरायचे. प्रभाकर मानकर पुण्यावरनं स्कूटरवर यायचे, एडी भोसले बुलेटवर फिरायचे. असं इतकं साधं सगळं होतं. आणि ती लोक ज्यावेळेला सांगायची तर आम्हाला पटायचं. 78-19 साली गोळीबार झाला माझ्या ऑटोमध्ये. हो. त्या गोळीबाराचं साक्षीदार आहे. हो. गोळीबार सुरू असताना मी तिथंच होतो. संकोळी, इन्स्पेक्टर संकोळीने केला होता गोळीबार. आणि त्याच्यामध्ये ते एक कामगार आणि बाकी 2-3 जण शहीद झाले. मग त्या चळवळीपासून हे सगळं रक्तात भिडलं की हा व्यवस्थेला विरोध करणं. प्रस्थापित व्यवस्था ही सामान्य माणसावर अन्याय करत असते, म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू द्या. तर त्या प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणं म्हणजे सामाजिक काम, हे माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलं. आणि मग ते सामाजिक कार्यकर्ता म्हणा, लिडरशिपचा म्हणा, मोर्चे म्हणजे जे आमदार भेटले मला. अच्छा. प्रताप लोके भेटले, धुडत्या चिंचोडे, माऊली चिंचोडे, हे सगळी माणसं, शाजी वगैरे मास्तर, ही सगळी जी माणसं आहेत ना, ही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढणारी माणसं. डॉक्टर घारे, ही सगळी सभ्य राजकारण करणारी मंडळी, नैतिक राजकारण करणारी मंडळी. त्यांच्या सहवासात राहिलो मी. चंद्रशेखरजी माझ्या घरी आले. होय. माजी पंतप्रधान मधुदंडवतीजी माझ्या घरी आले. मृणालताई गोरे. अच्छा. हो. ही एवढी मोठी माणसं, संभाजीराव काकडे, ही माणसं माझ्या इतकं प्रेम करायची ना. आणि ती इतकी साधी राहायची सत्तेवर असताना, पदावर असताना. आताचे नगरसेवक सुद्धा असे काहीतरी वेळासारखे वागतात ना. मग ह्यांच्याकडे स्वतंत्र चॅप्टर होईल त्याच्यावरती. हा साधेपणाचा संस्कार झाला. जॉर्ज साहेबांची इथे मी कधी गेलो तर जॉर्ज साहेब पहिले विचारले, जेवण गेलं का तू? आणि पहिले जेवायला घातल्याशिवाय ते बोलत नव्हते. मेरा त्यांच्याकडे गेलो तर आपण पहिल्यांदा विचारलं तर मेरा ताई विचारतात, तुम्ही काय खाल्ले का भाऊ? नसेल तर खा आणि मग पुढे बोलू. मृणालताई गोरेंच्याकडे गेलो तर असा हा अनुभव. भाई वैद्यजीचं काय असेल तर ते फ्रीज मध्ये काहीतरी काढून घ्यायचे खायला. हे माणसं पाहिजे. आता साले आमच्यावर म्हणजे परंदोडीमध्ये एक व्यवस्था माझ्याकडे होती. जनता पार्टीचं अधिवेशन होतं, भोजनाची व्यवस्था माझ्याकडे करायची होती. मी ते पाहत होतो. SM जोशी आणि नानासाहेब वगैरे भर उन्हामध्ये जेवणाच्या रांगेमध्ये ताट घेऊन उभे होते. मला असं वाटलं म्हणून मी तरुण कार्यकर्ता म्हणजे अरे अण्णांचं आणि नानांचं ताट दुसरं घेऊन जा. ते गेले भरून. तुम्ही इकडं म्हणले का रे? तर म्हणले मानवने सांगितलं. मला तिथून त्यांनी रागाने पाहिलं माझ्याकडे. बाकीची काय माणसं नाहीत का म्हणजे? आम्ही चिवटावर आम्ही पण लाईन मध्येच थांबणार. आणि ते लाईन मध्ये थांबून त्यांनी जेवण घेतलं आणि मातीमध्ये बसून जेवले. हे पाहिलं
आणि आता साला कार्यक्रमाला जर कुठला पाहुणा मोठा आला ना राजकारणी तर त्याची जेवायची व्यवस्था वेगळी करा. VIP व्यवस्था असते त्याची. इतके घाणेरडे लोक मी पाहतो अलीकडे, त्यामुळे मला खूप तिरस्कार आहे. राजकारणाबद्दल मानवजी तुम्हाला नेमकं आताचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्या संपूर्ण प्रवासाचं राजकारण, आणि आता जी चळवळ मुळात चळवळ राहिली का मानवजी? म्हणजे आता जर सगळं पाहिलं तुमच्या पुस्तकामध्ये खरं तर तो तुम्हाला स्वतंत्र त्याच्याविषयी लिहायला पाहिजे की हा जो संपूर्ण प्रवास आहे याच्यामध्ये पूर्वीची चळवळ आणि आताची चळवळ आंदोलनं, आता आंदोलनं नाहीशी झाली, चळवळ संपत आलेली आहे, विरोधात बोलणाऱ्याचा आवाजच संपून गेलेला आहे. म्हणजे हे सगळं जर पाहिलं तुम्हाला थोडं वैषम्य येत नाही का? वैषम्य निराशा येते, पण राग पण येतो जास्त, संताप काय येतो. ह्या सगळ्या चळवळीच्या सामान्य लोकांच्या हितासाठी चालतात. शेतकऱ्यांचे असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, दलित असतील, आदिवासी असतील, हातगाडीवाले असतील, पण रिक्षावाले असतील, टपरीवाले, पथारीवाले, अपंग, ह्या सगळ्या लोकांच्यासाठीच्या चळवळी चालतात ना, ह्या एका आदर्शवादी भूमीतून चालल्या पाहिजेत. ह्या सगळ्या चळवळी सत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मोडून खाल्ल्या. संपवलं चळवळी सगळे मोडून खाल्ल्या, आणि चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळवून देणारी साधनं वाटायला लागली. खरे खरे खरे. आणि मग ती एकदा ती साधनं म्हणून ज्यांनी मान्य केलं, त्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मान्य केलं की आपण साधन आहोत, की मग त्यांची किंमत ठरायला लागली. एकदा किंमत ठरली, व्यवहार झाला, त्याचा एकदा व्यवहार झाला की कार्यकर्ता संपला. कार्यकर्ता संपला की चळवळ संपली. तर खरं या चळवळी जर जिवंत राहायची असतील तर प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज आहे. पण तो प्रामाणिक कार्यकर्ते निर्माण होणारी व्यवस्था ही समाजाला निर्माण करावी लागेल. समाज इतका आता असंवेदनशील, बोथट झाली त्यांच्या भावना, बोथट, काही वाटत नाही, याचं वाईट वाटतं. म्हणजे आमच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, आम्ही मोर्चा काढला महागाईच्या विरोधामध्ये, मोर्चा काढायचो आम्ही. एक मोर्चा काढला आम्ही निगडीपासून महागाईच्या विरोधामध्ये रेशनिंग ऑफिसवर. सुरुवातीला आमच्याबरोबर 100-150 लोक होते. इनामदार साहेब, मी, भाई वैद्य, भाई मधू आणि धोडचाले चिंचवडी, सगळी मंडळी आम्ही सगळेजण नेतृत्व करणारे. चांगला मोर्चा सुरू झाला. पोलीस खूप. निगडीपासून निघालो, खंडोबाच्या मळावर आलो. खंडोबाच्या मळापर्यंत पाहिलं तर लोक होती. चिंचवड स्टेशनला त्यावेळेला मला आठवतं की नाही मला माहित नाही, रेशनिंगचं ऑफिस होतं. हो बरोबर. तिथं आम्ही घोषणा देत आम्ही मागे कशाला बघतोय ना. ज्या वेळेला आम्ही त्या ऑफिसच्या तिथं आलो, आमच्या मागे 5 का 6 लोक होती आणि आम्हीच घोषणा देण्यात 5-6 होतो. पोलीस मात्र 150-200 होते. दुसऱ्याचे फोटो आला वर्तमानपत्रात, महागाईच्या विरोधामध्ये कामगारांचा भव्य मोर्चा, तिथे सगळे पोलीस आणि आम्ही 5-6 लोक. त्यांनी तो चेष्टा करण्यासाठी म्हणून दिला तो, पण त्या जाणीवा होत्या नेत्यांमध्ये, आणि आम्ही ते प्रश्न सोडून घेतले त्या कमी संख्येत सुद्धा. आता किती ताकद लावा, प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न असा आहे की आता मराठ्यांचं आंदोलन झालं, लक्षावधी लोक नाही मिळालं नाही. ओबीसी मोठमोठे मेळावे झाले, मोर्चे झाले, सगळं झालं, काय मिळत नाही. याचा अर्थ काय होतो की ह्या लोकांची किंमत राज्यकर्त्यांनी केली आता, संवेदना बोथट झाल्यात त्यांच्या, आणि म्हणून या चळवळी आता मरत चालल्या. त्याचं खूप वाईट वाटतं. चळवळी असतील तर कार्यकर्ता जिवंत राहील, खरे खरे, आणि कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर चळवळीत चालतील. नाही, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी चळवळी पाहिजेत. त्या होताना दिसत नाहीत. हे आता माझ्या वय वर्ष 66 आहे माझं. ह्या वयात मला हे जाणवतं. मी वयाच्या 15 वर्षापासून चळवळ केलेला माणूस आहे. खूप सिनियर म्हणतात मला इथे लोक. 50 वर्ष तुम्ही याच्यामध्ये आहे, सार्वजनिक जीवनामध्ये आहे. पण आज आता असं म्हणावं लागतंय, पण मी आशावादी आहे. मी या सगळ्या लोकांच्यावर काम केल्यामुळं जेन झेड हे जे आहे फार आशावादी आहे. बदल होणार. वेळ लागेल याला. आपल्या देशामध्ये काय झाले, 150 कोटी लोकांच्यापर्यंत जाण्याला मर्यादा छोट्या देशांमध्ये होऊ शकतं. श्रीलंकेमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं, फ्रान्समध्ये झालं, इटलीमध्ये झालं, हे सगळं मान्य आहे आपल्याला. आपल्याकडे वेळ लागेल. इतक्या जाती, इतके भाषा, इतके वर्ग, इतके सगळे लोक, त्या सगळ्यांना एकत्र करणं, बांधणं, तशी विश्वासार्ह अशी नेतृत्व निर्माण होणं. एखादाच जयप्रकाश निर्माण होतो, एखादाच व्ही.पी. सिंग निर्माण होतो, एखादाच महात्मा गांधी निर्माण होतो, एखादाच बाबासाहेब निर्माण होतो. सगळ्यात मोठी कमतरता आहे. विश्वासार्ह नेतृत्व निर्माण होणं ही खूप काळाची गरज आहे, आणि ती निर्माण होऊ न देण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत आता सत्ताधारी, तो सगळ्यात मोठा धोका आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं जनगणना मानवजींचं हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं अंतरंग जनगण मन मानवजींचं हे अंतरंग आहे. हे पुस्तक 422 पानांचं आहे. मला वाटतं ज्यांना ज्यांना या पुढच्या काळामध्ये लोकशाही जिवंत राहायला पाहिजे, चळवळी जिवंत राहायला पाहिजे, जो पीडित वंचित घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. या देशामधला सर्वात मोठा जर प्रश्न कोणता असेल तर आता आर्थिक विषमता, जातीय विषमतेपेक्षा आर्थिक विषमता
ही देश तोडायला सुद्धा कारणीभूत ठरू शकते. म्हणजे भाषावाद, प्रांतवाद, तुमच्या बाकी जाती धर्माच्या ह्या भिंती, याच्या पलीकडे आर्थिक विषमता ही प्रचंड वाढते. पण त्याच्यासाठी मुवमेंट पाहिजेत, चळवळी पाहिजेत, असे कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते निर्माण झाला पाहिजे, नीती निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून तुमचं पुस्तक मला वाटतं पुढच्या पिढीला हे त्या दृष्टीने प्रेरक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही शतायुषी व्हा. धन्यवाद.